आता आपलं आंदोलन चालूच आहे। तर मला हे सांगायचं आहे, जोपर्यंत रील स्टार युट्यूबर, मी तर स्वतःला युट्यूबर मानतो, मी आदिवासी युट्यूबर मानतो स्वतःला। मी लहानच माझे युट्यूब चॅनल आहे, मी काही एवढं खास मोठा असं नाही आहे, पण मी माझ्या जागी मी खूप मोठा मानतो माझ्या मनाप्रमाणे। माझ्या भागामध्ये माझं नाव आहे भरपूर। तर रील स्टार युट्यूबर संघटना आणि जे काही आपले समाज बांधव आहेत यांच्या एकजुटीशिवाय आपलं आंदोलन सक्सेस होणार नाही, हे मी या ठिकाणी 1,01,000% मी लिहून देतो। जोपर्यंत रील स्टार युट्यूबर सामाजिक संघटना विद्यार्थी हे आपले जे समाज बांधव आहेत ते एकत्र होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सक्सेस होणार नाही, हे तुम्ही लिहून घ्या। आज रेकॉर्डिंग करून घ्या, कुठे तुम्ही लिहून घ्या, काही करून घ्या। बाकी हे माझ्या मनातील जे काही मला सांगायचं होतं ते आहे। तुम्हाला वाटत असेल की हे आंदोलन आज होईल, उद्या होईल, नंतर संपून जाईल विषय, बस झाला, आपण जातो, व्हिडिओ काढतो, रील्स काढतो आणि भेटी देतो, जेवण नाश्ता चहा पाणी घेतो, फोटो काढतो आणि निघून जातो। हे करायचं आपल्याला, हे नाही करायचं आहे। आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे। सरकार आपल्याकडून घ्यायचं असेल तर 0 मिनिटांमध्ये घेऊन येतात ते, पण त्यांना द्यायचं असेल आपल्याला तर वेळ लागतो भावांनो, हे मात्र सत्य आहे। बरोबर का नाही? हे मात्र सत्य आहे। सरकार शासन आपल्याकडून जर घ्यायचं असेल तर लगेच नोटिसा वगैरे काढतील, बजावतील, बाबा हे तू इकडे तिकडे ये आणि ते आम्हाला असं करून दे। पण आपल्याला आपल्याकडून जेव्हा त्यांच्याकडून आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला सांगतील हे करतो ते कर, त्यांना घ्या, तिकडे जा, त्या ऑफिस मध्ये या चक्र मारावे लागतात। आणि हे आंदोलन पण असंच आहे। आपल्याला लगेच 0 मिनिटांमध्ये 2-3 दिवसामध्ये या आंदोलनाला सक्सेस मिळणार नाही। तर माझ्या संपूर्ण समाज बांधवांना विनंती आहे, मी तर असं म्हणतो की जे पण रील स्टार असेल, युट्यूबर असतील, त्यांनी जेव्हा आपण आता ती तारीख झालेली नाही की आपल्याला कोणत्या दिवशी आंदोलन करायचं आहे, ती तारीख झालेली नाही। तर जेव्हा पण फिक्स तारीख डिक्लेअर करण्यात येतील समाज बांधवाकडून, विद्यार्थ्यांकडून, तेव्हा सोशल मीडियावरती जनजागृती करण्यात येईल। तर आपल्या जे रील स्टार असतील, युट्यूबर्स असतील, ते आपल्या व्हिडिओमध्ये हे सांगतात की मला फॉलो करा, इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा, तुमच्या पाठीशी माझा आम्हाला खूप गरज आहे, आम्हाला सपोर्ट करा। युट्यूबवरती असतात तर खाली एक सबस्क्राईब असं नावाने बटन आहे, त्याला सबस्क्राईब करा, माझ्याशी जुळा, असे म्हणत असतो आपण। आता विद्यार्थी आपल्याला म्हणत आहेत की तुमची आम्हाला गरज आहे। काय म्हणतात विद्यार्थी? तुमची आम्हाला गरज आहे। जेव्हा आमची तुम्हाला गरज होती तेव्हा आम्ही तुम्हाला मदत केली, आम्ही तुमच्याशी जुळलो, तुमचे व्हिडिओ पाहिलो आणि तुम्हाला स्पॉन्सर वगैरे असतील, युट्यूबवरती जे काही पैसे वगैरे भेटतात ते आम्ही व्हिडिओ पाहतो, त्याच्यावर जे ऍडव्हर्टाइजमेंट चालतात ते आम्ही पाहतो, म्हणून तुम्हाला त्याच्याकडून काहीतरी मानधन भेटतो, अशी म्हणून आपण त्यांना सपोर्ट केला। तर आपले पण एक कर्तव्य आहे की आपण युट्यूबर आणि रील स्टार असेल तर आपण जे समाजामध्ये समाज हितासाठी जे काही चालत असेल त्याच्यावरती आपण 2-3 भाषेमध्ये आपण त्या मुद्द्यांवरती चर्चा करायला पाहिजे आणि लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे। लोकल लँग्वेजमध्ये, मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये, या तिन्ही भाषेमध्ये आपण त्या समाज हिताच्या विषयाला घेऊन जनजागृती करायला पाहिजे। आणि विद्यार्थ्यांची पण तीच अपेक्षा आहे की बाबा आमचे जे कार्य आहे या ठिकाणी जास्त गर्दी नाही, तर तुम्ही आम्हाला मदत करा की तुमच्या इंस्टाग्रामला, युट्यूबला जास्त फॉलोअर्स आहेत, जास्त लोक तुमच्या एका ग्रुपला जोडलेले आहेत। तुम्ही एक स्टोरी लावतात, तुमची 10, 15, 20 हजार बघतात स्टोरीला, युट्यूबला, व्हिडिओला, रील्सला बघतात। तर हा एक चांगला मेसेज त्यांना अपेक्षित आहे की आम्हाला तुम्ही मदत करा यावेळी, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि मी तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत तयार आहे आणि माझ्या पूर्ण युवती समाज बांधवी तयार आहे, असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी मला 2 शब्द बोलायला संधी दिला त्याबद्दल जोहार, धन्यवाद। सोशल मीडियाला जे काही रील स्टार म्हणत नाही, त्यांना रिअल स्टार आहे, त्यांनी तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचवला, त्यामुळे माझा समाज आज इकडे आलाय। तुम्हाला बघून आमच्या अपेक्षा खूप जास्त वाढतात आणि आम्हाला अजून ताकद वाढते, त्यामुळे गोविंद दादा तुमचं खूप खूप आभार आहे।